हिस्ट्री जॉर्ज पंचम, हिस्ट्रीमध्ये जॉर्ज पंचम पाचवा, जॉर्ज फिफ्थ, जॉर्ज वी बोलते उसको वी, जॉर्ज वाई, जॉर्ज राजा जॉर्ज आणि राणी मेरी, राजा जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती प्रसिद्ध वास्तू बांधली गेली? गेटवे ऑफ इंडिया, गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट दिल्लीमध्ये आहे, न्यू दिल्ली, फर्स्ट वर्ल्ड वॉर में बांधा गया था, ठीक है। और गेटवे ऑफ इंडिया, गेटवे ऑफ इंडिया, गेटवे ऑफ इंडिया बांधा गया था 1911, जब जॉर्ज पंचम आया था। ब्रिटन का राजा जॉर्ज पंचम और राणी मेरी स्वागतासाठी वस्तू बांधली। इंडो सार्सैनिक शैलीमध्ये यांच्या बांधकाम आहे 2024मध्ये बांधकामला 100 वर्ष, 2024 में 100 years हैज़ बीन कम्प्लीटेड। छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस CSMT यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट और CSMT को रानी विक्टोरिया टर्मिनस ऐसे बोलते थे पहले। प्लासीची लढाई 23 जून, 23 कितना 1757 भाई, 23 जून 1757 को हुए थे। पानीपत की लड़ाई तो पहले हुई थी भाई, 14 जनवरी 1761, 14 जनवरी 1761 को हुई थी। भारत छोड़ो 1942, 8 अगस्त है ना, 8 अगस्त 1942। और असहकार कब हुई थी? असहकार 1920, बरोबर है। असहकार 1920 को चालू हुई थी, मतलब 1, 2, 3, 4 इज द करेक्ट आंसर। प्लासीची लढाई 23 जून 1757 रोजी बंगालच्या नवाब सिराजुद्दौला से ईस्ट इंडिया कंपनी, सिराजुद्दौला से ईस्ट इंडिया EIC ईस्ट इंडिया कंपनी सिराजुद्दौला पराभव झाला होता। प्लासीची लढाई भारतात ब्रिटिश सत्तेच्या पायावर रोवला। पानिपतचे तिसरे युद्ध 1761, 14 जनवरी 1761, अहमद शाह अब्दाली साली मराठी विरुद्ध अहमद शाह अब्दाली पराभव झाले होते। मराठा 1920, महात्मा गांधीनं असहकार चळवळ, भारत छोडो चळवळ 1942। कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेच्या पाया बंगालमध्ये टाकला? 1770 प्लासीची लढाई, कितना 23 जून, 23/6/1757, 23/6/1757, 23/17 पानीपत की 3 लड़ाई हुई थी। 1526, 1526, 1526, 26, 37, 47, 57, 1557 में 1557 में भी हुई थी। और कहते 14 जनवरी 1761 में भी 14 जनवरी 1761 में भी हुई थी। बाबर वर्सेस हुमायूं, अहमद शाह अब्दाली वर्सेस हेमू, नहीं वो यहाँ पे हेमू था, सेकंड में हेमू था। जैसे मराठे वर्सेस इंग्रज। बक्सर तो 1764 में हुई थी, बक्सर 1764, बक्सर की लड़ाई 1764 में हुई थी। वहाँ भी इलाहाबाद की संधि हुई थी, फिर वहाँ पे इलाहाबाद की संधि। प्लासीची लढाई 23 जून 1757, प्लासी येथे सिराजुद्दौला वर्सेस इंग्रज मराठी लढाई झाली, या सिराजच्या पराभव झाला। प्लासीच्या लढाईने भारतात इंग्रज सत्तेच्या पाया रोवला। इसवी 1757 रोजी प्लासीची लढाई, 1760 वॉन डिवॉसची लढाई, 1764ची बक्सरची लढाई, या तिन्ही लढाईच्या इंग्रजांनी जिंकल्या। त्यावेळी बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता? रॉबर्ट क्लाइव्ह, रोबोट था ना, रॉबर्ट क्लाइव। बाप रे बाप, 1757 की लड़ाई भी उसने जीता है। 1760 में भी क्या होता, वॉन्डी वॉश 1764 में भी बक्सर की लड़ाई में रॉबर्ट भाई साहब ने जावा है, रॉबर्ट क्लाइव जाता है। अरे भाई रॉबर्ट क्लाइव बहुत ईमानदार इंसान था, गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव। 1760 या काळात भारत तो बंगालचा गव्हर्नर होता। याच काळात तो सिराजुद्दौला इंग्रजांच्या फ्लॅशची लढाई झाली, इंग्रज फ्रेंच यांच्यातील वॉन्डी वॉशची लढाई त्याने जिंकली। शाह आलम, मीर कासिम, अवधचा नवाब, शुजाउद्दौला आणि इंग्रज सत्तेच्या बक्सरची लढाई झाली। प्लासीची लढाई प्लासीची लढाई सिराजुद्दौला वर्सेस इंग्रज 23 जून 1757 को हुई थी। 23 जून 1757 को हुई थी प्लासीची लढाई, 23 जून 1757 प्लासी येथे सिराजुद्दौला इंग्रज यांच्यामध्ये लढाई झाली होती। सिराजुद्दौलाचा पराभव झाला होता। पुढे युद्धांची त्यांच्या कालानुसार बक्सर 1764 मध्ये हुई। प्लासीची 23 जून 1757 को हुई थी। तीसरे पानीपत युद्ध जो 14 जनवरी 1761, मराठा वर्सेस अहमद शाह अब्दाली। चौथे इंग्रज मैसूर ने मालूम भाई, तो सर चौथे इंग्रज मैसूर 2, 3, 1, 4, 2, 3, 1। चौथा इंग्रज 1757, 1764, 1799, 1799। चौथे इंग्रज मैसूर वॉर, फोर्थ एंग्लो मैसूर वॉर
1799। एंग्लो मैसूर वॉर 1799 होती। ब्रिटिशांच्या भारतात या युद्धाने राजकीय सत्तेच्या मुहूर्तमेढ रोवली. प्लासीच्या 23 जून 1757। बॉन्डी बॉस्को 1760 में थी। बॉन्डी बॉस्को 1760 में थी। फ्रेंच वर्सेस 1760 में थी। प्लासीची लढाई 23 जून 1757। प्लासी येथे सिराजउद्दौला वर्ष इंग्रजांच्या मध्ये लढाई झाली होती. प्लासीची लढाईने भारतात इंग्रज सत्तेच्या पाया रोवला. बक्सरची लढाई 1764। भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली प्लासीची लढाई व बक्सरची लढाई या लढ्यात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? 23 जून 1757, 23 जून 1797 होती, 1760। बक्सरची लड़ाई 1764, बॉन्डी बॉस्की 1760। और इसमें तीनों में कौन था? रॉबर्ट क्लाइव था। रॉबर्ट क्लाइव बंगाल का गवर्नर था उस समय रॉबर्ट क्लाइव। प्लासी की लड़ाई 23 जून 1757 और 22 अक्टूबर 1764। 22 अक्टूबर 1764। मुंबई बेट हे इंग्लंडचा राजा दूसरा चार्ल्स सेकंड। मुंबई जो बेट है ना, मुंबई आइलैंड जो इंग्लंड का सेकंड किंग था, याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आनंद दिले होते। याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आनंद दिले होते। इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आनंद दिले होते। पुणे हे बेट 10 पाउंड वार्षिक भाड्याने व्यापाऱ्याने दिले। बक्सरची लढाई 22/10/1764। 22 अक्टूबर 1764 दोन लढाई। और 23 जून 1757 प्लासीची लढाई 23 जून 1757, 22 अक्टूबर 1764। 1760 में बॉन्डी बॉस्की की लड़ाई। रॉबर्ट क्लाइव बंगाल का गवर्नर था उस समय में। बक्सर की लड़ाई 22 अक्टूबर और कौन सी थी? फोर्थ एंग्लो मैसूर वॉर 1799। थर्ड बैटल ऑफ पानीपत 14 जनवरी 1761 की थी, है ना। बक्सरची लढाई 22 अक्टोबर 1764 बिहार या प्रांतातील बक्सर येथे 22 ऑक्टोबर 1764 रोजी बक्सरच्या लढाईत मेजर मुनरो इंग्रजी फौजेने मुघल बादशाह शहाला मीर कासिम अवधचा नवाब शुजाउद्दौला यांचा पराभव केला। बक्सरच्या लढाईच्या विजयामुळे इंग्रज सत्तेचा पाया भारतात मजबूत झाला। मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आनंद मिळाले? पोर्तुगीजांकडून। सेकंड किंग ऑफ इंग्लंड उसने पोर्तुगीजांनी आनंद दिले होते म्हणून ते बेट 1668 साली चार्ल्स राजाने ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक भाड्यात। ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे? सूरत में लगी थी, जो का जहांगीर के दरबार में आया था वो। सूरत में लगी थी जहांगीर के दरबार। बादशाह जहांगीर ने 1613 की बात है मध्ये सूरत येथे वखार स्थापन करण्याची परवानगी इंग्रजांना दिली। इंग्रजांनी मच्छलीपट्टणम, सूरत, मद्रास, कोलकाता, मुंबई या ठिकाणी वखारी वगळल्या। बादशाह जहांगीरने 1613 मध्ये सूरत हे वखार स्थापन करण्याची परवानगी इंग्रजांनी दिली। इंग्रजांनी मच्छलीपट्टणम, सूरत, मद्रास, कोलकाता, मुंबई या ठिकाणी वखार स्थापन वगळल्या फॅक्टरी। कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली? व्यापारी मक्तेदारी 1813 सनदी कायदा 1813 सनदी कायदा। व्यापारी मक्तेदारी 1813 सनदी कायदा 1773 रेगुलेटिंग या सुप्रीम कोर्ट की स्थापना हुई थी 1773 में। 1784 का पीट्स इंडिया एक्ट है, 74 गलत लिखा है। 1813 सनदी कायदा। कंपनीच्या भारतातील व्यापाराचे एकाधिकार पूर्ण समाप्त होऊन सर्व ब्रिटिश व्यापाऱ्यांना खुला केला, पण चीनसोबत हा चहाचा एकाधिकार ठेवला। अच्छा, शिक्षणासाठी दरवर्षी 1 लाख रुपये देण्यात यावे। ब्रिटिश व्यापारी व ख्रिश्चन मिशनरी यांना भारतात स्थायी होण्याची परवानगी दिली। ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराजउद्दौला यांच्यामध्ये प्लासीचे युद्ध कधी झाले? 23 जून 1757 को हुई थी। बक्सर की लड़ाई 22 अक्टूबर 1764 को हुई थी। 1760 को बॉन्डी बॉस्की की लड़ाई 1799 को फोर्थ एंग्लो मराठा वॉर हुई थी। और 1761 में 14 जनवरी 1761 में
थर्ड बैटल ऑफ पानीपत हुई थी। यहाँ पे रॉबर्ट क्लाइव, सब जगह रॉबर्ट क्लाइव भी था, रॉबर्ट क्लाइव। 1813 में संधि कायदा एकाधिकार समाप्त, मोनोपॉली खत्म कर दी गई थी ब्रिटिशों की। प्लासी लढी 23 जून 1717 रोजी झालेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व बंगालच्या नवाबच्या सैन्यामध्ये लढाई होती। या लढाईत फ्रेंचांनी बंगालच्या नवाबाला मदत केली होती। ही लढाई इंग्रजांनी जिंकलेली पहिली प्रमुख लढाई होती. त्याने बंगालचा मोठा प्रांत ब्रिटिश अखत्यारीत आला व इंग्रजांच्या भारतावर अधिकृत चालू होता, जे पुढील 1990 म्हणजे 15 अगस्त 1947 रोजी टिकले। वो क्या था, संधि कायदा 1813 का संधि कायदा, मोनोपॉली ख़त्म कर दी गई थी, बरोबर है। और कितना 1613 की बात है, 200 साल के बाद। देख रहे बहुत बहुत ही है भाई। 1613 में जहांगीर के दरबार में सूरत में पहली वकार स्थापन केली गेली। प्लासी जुलाई 1717 23 जून 1757 के बाद 1760 में बॉन्डी की लड़ाई हुई। 1761 में थर्ड बैटल ऑफ पानीपत। 1764 में बक्सर की लड़ाई। 22 अक्टूबर 1764 की बात है। बंगालच्या नाव से युद्धाला ईस्ट इंडिया कंपनी या 23 जून 1757 रोजी बंगालमधील हुगली भागीरथी नदीकाठी प्लासी या गावाजवळ ऐतिहासिक लढाई झाली। इंग्रजांनी बंगालमध्ये फ्रेंचांच्या वर्चस्व नष्ट करून आपली सत्ता दृढमूळ करायची होती। त्यात सिराजुद्दौला हा मोठा अडसर होता, म्हणून त्यांना काहीतरी निमित्त शोधून सिराजुद्दौला याला युद्ध केले। कोणत्या महसुली पद्धतीने शेतकरी जमीन मालक बनले? शेतकरी जमीन रयतवारीमध्ये। क्या बात है, रयतवारीमध्ये शेतकरी लोक मालक बने। शेतकरी को मालकी हक्क मिल गया। रयतवारी पद्धत 1820 मध्ये मद्रास प्रांतात थॉमस मुनरो व रीड यांनी सुरू केली। मद्रास में रयतवारी थे इथे 1820 की बात है, 1820। त्यानंतर एल्फिस्टनच्या काळात 1819-27 मुंबई प्रांतात सुरू करण्यात आली। या शेतकरी प्रत्यक्ष शेतकऱ्याला शेतसारा देत। वास्को द गामा यांनी खालील कोणत्या राजाकडून व्यापारी सवलती मिळवली? झामोरीन। वो क्या कालीकट में आया तो, केरला की कालीकट में। जहांगीर के दरबार में तो 1613 की बात है, अंग्रेज लोग आए थे। झामोरीन, वास्को द गामा ने झामोरीन राजाकडून व्यापारी सवलती मिळवल्या। 20 मे 1498 1498 वास्को द गामाने प्रथम कालिकत बंदरात प्रवेश केला। 20 मे 1498 कालिकट बंदर का केरला में आता आज का झामोरीन राजा। अटलांटिक महासागर पार करून भारताकडे जाण्याचा प्रयत्न करताना अमेरिका खंडाचा शोध कोलंबसने लागला और वहाँ से वो निकला था कोलंबस। 1453 की बात है। यहाँ पे को पूछा वो 1498 20 मई को पूछा ना, 20 मई की बात है। तुर्कस्तानने कॉन्स्टँटिनोपल जिंकले, त्यामुळे भारत व युरोपाच्या खिडकीचा मार्ग बंद झाला। नव्या व्यापारी मार्गाच्या शोधात असताना कोलंबसला अटलांटिक महासागर पार करून अमेरिकेकडे येण्याचा मार्ग सापडला। आफ्रिका खंडाला वळसा घालून भारताकडे येण्याचा मार्ग वास्को द गामाने शोधला। तो पोर्तुगीज होता, त्याने कालिकत केरळ बंदरात पाय ठेवला। कालिकत 1857 क्रांती। 1857 उठार। तात्या टोपे यांचा जन्म कुठे झाला? येवला, नाशिक येवला। तात्या टोपे यांचा जन्म कुठे झाला? नाशिक येवला। पूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग टोपे। 6 फरवरी 1814 नाशिक येवला येथे आल्या। 1857 कानपूर येथे ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैन्यावर विजय मिळवला होता। 6 डिसेंबर 1857 रोजी कोलिन कॅम्पबेल या तात्या टोपे यांच्या पराभव केला। 18 एप्रिल 1859 रोजी शिवपुरी येथे फाशी. अंत्य. क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी यास दिल्लीच्या बादशाह म्हणून घोषित केला. बहादूरशाह जफर सेकंड, बहादूरशाह जफर द्वितीय, बहादूरशाह जफर द्वितीय 12 मे 1857. अच्छा 12 मई 1857 की बात है. 12 मई 1857 नानासाहेब हे आखरी पेशवा थे. 12 मे 1870 रोजी क्रांतिकारकांनी बहादूरशाह दुसरा यांचं दिल्लीच्या बादशाह म्हणून घोषित केला. 24 सप्टेंबर 1857 रोजी विल्यम हडसन या इंग्रज अधिकाऱ्याने दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली. 24 सप्टेंबर की बात है, मेरा जन्मदिन. 24 सप्टेंबर 1857 की बात है. क्या विल्सन हडसन पुन्हा
1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व नानासाहेब पेशवे, नानासाहेब पेशवे के जो वो थे टाटा टोपी उस कंट्रोल में काम कर रहे थे, नेतृत्व नानासाहेब पेशवे त्यांचे सेनापती थे, तो सेनापती तात्या टोपे सेनापती थे बाबा. और तात्या टोपे का जन्म का नाशिक येवला यांच्या ठिकाणी झाला आहे. नेतृत्व नानासाहेब पेशवे सेनापती तात्या टोपे. कानपूर येथे विठूर हे क्रांतिकारकांचे प्रमुख केंद्र होते. कानपूरचे विठूर. 1 एप्रिल 1857 रोजी कानपूरमध्ये नानासाहेब पेशवा बनल्याच्या व कंपनीचे राज्य नष्ट झाल्याचा फतवा हिंदी व उर्दू भाषेतून निर्णय करण्यात आला. 1859 मध्ये तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली. तर तात्या टोपे नानासाहेब नेपाळ पलायन झाले ते. खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857च्या उठावाशी संबंधित नाही? काश्मीर. अबे गुलाब सिंग, काश्मीरचा राजा गोठा आला तो भाई आरामी था. बिहार के जगदीशपुर में राणा कुंवर सिंह, झांसी में रानी लक्ष्मीबाई, लखनऊ बेगम हजरत महल, कानपुर नानासाहेब पेशवे और तात्या टोपे उसका सेनापति था. वीर बहादुर शेडमाके च्या लढाईत सहभागी होते. 1857. वीर बहादुर शेडमाके 1857 बैटल जो 1857 थे उसमें वीर बहादुर शेडमाके. बाबूराव फुल्लेसूर शेडमाके, बाबूराव फुल्लेर शेडमाके 1857च्या लढाईत सामील होते ते. हे भारतीय स्वातंत्र्य समर्थक, बंडखोर आणि मध्य भारतातील गोंड सरदार होते. 1857च्या भारतीय बंडाच्या वेळी त्यांच्या चांदा जिल्ह्यात बंडाचे नेतृत्व केले. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे या हिंदी शिपायाने बराकपूर येथील छावणी झाडलेल्या पहिल्या गोळीने 1857च्या क्रांतीच्या ठिणगी पडली. या गोळीचा पहिला बळी कोण? मेजर ह्युसन को ही मार दिया उसने. 29 मार्च 1857 की बात है. 29 मार्च 1857 या दिवशी बाराकपूर येथील छावणीमध्ये मंगल पांडे या शिपायाने मेजर ह्युसन या ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली व प्रथम उठावाची तोफ डागली. उठावाची नियोजित तारीख होती 31 मे 1857. सबसे पहले कार्यक्रम हो गया, सबको मारे फिर उन्होंने. इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? बीडमध्ये सदाशिव निळकंठ जोशी. इसवी सन 1899 मध्ये बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व सदाशिव निळकंठ जोशी यांनी केले. या काळात त्यांनी स्वतः विविध नावे स्वीकारून उठाव यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या विरुद्ध या उठावाला लागणारा पैसा उभा करण्यासाठी फ्रान्स व रशियाला आपले गुप्त लोक पाठवण्याची तयारी त्यांनी केली होती. या संदर्भातील गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. उठाव फसल्यामुळे सदाशिव जोशी हे कायमचे भूमिगत झाले. 1921 मध्ये मोपला विद्रोह. कोणत्या राज्यात मोपला विद्रोह? केरळ राज्यात. 1921 केरला. मोपला विद्रोह. ये मंदिर में प्रवेश नहीं मिल रहा था इसलिए. मोपला विद्रोह केरल में हुआ था. 1921 की बात है ना. मोपला वंडे झाले 1921ला. मोपला दंगली म्हणून देखील ओळखतात. हे मलबार उत्तर केरळमधील ब्रिटिश आणि हिंदू जमीनदाराविरुद्ध 19 आणि 20व्या शतकाच्या सुरुवाती केरळच्या मोपला मुस्लिम यांनी दंगलीच्या मालिकेचा कळस होता. ते सशस्त्र बंड होते. याचे नेतृत्व वरियाम कुंजा हम्मद हाजी यांनी केले. ब्रिटिशांच्या पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले? रामसिंग. पंजाब में कुका रेबेलियन पंजाब में. कुका हो गया पंजाब, रामसिंह ने किया था. और मोपला हो गया था केरला में. मोपला विद्रोह केरला है ना. मोपला विद्रोह हुआ था केरला में. हाँ मोपला विद्रोह कोका हुआ था. कुका
कुकांनी नामधारी असलेले संबोधन जात होते, जे शीख धर्मातील एक संप्रदाय होते. त्यांनी राम सिंग यांच्या नेतृत्वाखाली शीख धर्मातील धार्मिक शुद्धीकरणासाठी एक गट म्हणून सुरुवात केली होती. पंजाबमध्ये शीख राजवट पुनर्संजीवित करणे आणि परकीय शक्तींना हुसकावून लावणे या प्रस्थापित उद्देशाने चळवळीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले. 1857च्या उठाव स्वातंत्र्य युद्ध कोणी म्हटले आहे? विनायक दामोदर सावरकर. भोगर नाशिकमध्ये जन्म आहे यांचा. 1857च्या उठावास विनायक दामोदर सावरकर यांनी स्वातंत्र्य युद्ध असे पण संबोधले. 1857 उठाव स्वातंत्र्य युद्ध असे म्हटले आहे. मेरे नेहरू की साडी खरेदी. पेशवा नानासाहेब यांचे सेनापती तात्या टोपे 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी होते. तात्या टोपे होते सेनापती. नानासाहेब पेशवा यांचे सेनापती तात्या टोपेने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जनरल कॅम्पबेल यांनी कानपूरमधील बंड मोडीत काढले. जनरल कॅम्पबेल 1857च्या उठावात काय कारणीभूत झाले? डलहौसी आक्रमक धोरण. बरोबर आहे, डलहौसी का आक्रमक धोरण. डॉक्ट्रिन ऑफ लॅब्सची काहीतरी ती सामाजिक व धार्मिक जीवनातील हस्तक्षेप, सैनिकांतील असंतोष, कंपनी काळातील राज्य विस्तार. बरोबर आहे, सगळेच बरोबर आहे. डलहौसी तैनाती फौज. डलहौजी वेलेजली तैनाती फौज केली. डलहौसीची विस्तारवादी नीती, भारतीय तुच्छतेची वागणूक, धार्मिक बाबीत हस्तक्षेप, सैनिकांतील काडतूस प्रकरण, तात्कालिक भारतीय व्यावसायिक नष्ट झाले, संस्थानांच्या दत्तक वारसा म्हणून नामंजूर. भारतीय सैन्याच्या कमी पगार व तुच्छतेची वागणूक. 1857च्या वेळी सुरुवात कुठून झाली? मिरतमधून झाली. 31 मे रखे थे है ना. 1857 तारीख रखे थे 31 में, पर उसके पहले कार्यक्रम हो गया है ना. 1857 उठावाची सुरुवात मिरत या ठिकाणी झाली. 1857 उठावाच्या घटनात 29 मार्च 1857 बरकपूर छावणीत मंगल पांडे. 29/3/1857 की बात है. मंगल पांड्यांनी मेजर ह्युसनला गोळी मारली. 8 एप्रिल 1857 मंगल पांडेला फाशीची सजा आली. 10 मे मिरज येथे सैनिकांच्या उठाव झाला. 11 मेला दिल्ली ताब्यात घेतली. जून 1857 नानासाहेब पेशव्यांच्या नेतृत्वात कानपूर येथे उठाव. काँग्रेस कालखंड. काँग्रेस कालखंड. महात्मा गांधी यांची चळवळ. उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याच्या खचला पाया, असे कोणत्या चळवळीचे वर्णन होते? सविनय कायदेभंग. मीठ सत्याग्रह म्हणतात. सविनय कायदेभंग चळवळ मार्च 1930 साली मिठाच्या सत्याग्रहाने झाली. मिठावरील कर सायमन कमिशन 1928 में आया था. पूर्ण स्वराज्याची मागणी फेटाळणे, सरकारची दडपशाही अशा प्रकारांमुळे महात्मा गांधी ही चळवळ सुरू केली. महात्मा गांधींच्या महत्त्वाच्या चळवळी. असहकार चळवळ 1920 में आया था. असहकार चळवळ. नॉन कॉपरेशन मूवमेंट. सविनय कायदेभंग 1943. भारत छोडो 1942. वैयक्तिक सत्याग्रह 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला होता. जब जेल में थे. यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली. सर रवींद्रनाथ टागोर जो जालियनवाला बाग हत्याकांड हुआ था 13 अप्रैल को हुआ था ना. 13 अप्रैल 13 अप्रैल की बात है. 22 में की बात है. 22 मे 1930 रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाची माहिती मिळाल्यावर रवींद्रनाथ टागोरांनी निषेध म्हणून त्यांच्या नाईटहूड पुरस्कार प्राप्त केले. सर ही पदवी परत केली. नाईटहूड म्हणजे सर. जालियनवाला हत्याकांड ज्याला अमृतसर हत्याकांड असे म्हणतात. या हत्याकांडाची चौकशी करणारे हंटर कमिशनची स्थापना केली. कोणतं काम केलं हंटर कमिशनने? या घटनेचा निषेध म्हणून महात्मा गांधींनी केसरी हिंद. रवींद्रनाथ टागोरांनी सर म्हणजेच नाईटहूड ही पदवी 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायर जालियनवाला हत्याकांड घडवून आणले. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांना फेब्रुवारी 1946 मध्ये संप पुकारला व तो कोणत्या ठिकाणी होता? तलवार मुंबई. INS तलवार मुंबई. इंडियन नेव्हल शिप INS तलवार मुंबई.
INS तलवार मुंबई, INS तलवार मुंबई, INS तलवार मुंबई. रॉयल नेव्हीचे हे बंड मुंबईमध्ये 18 फेब्रुवारी 1946ला सुरू झाले. 1946ला सुरू झाले. मजूर शेतकरीही सहभागी झाले. 20,000पेक्षा जास्त सैनिक बंडात सहभागी झाले. या बंडाला काँग्रेस, मुस्लिम लीग यांच्या विरोध व कम्युनिस्ट पार्टीचे समर्थन होते. बंडाचे कारण भारतीय सैनिकांसोबत भेदभाव, कमी मोबदला इत्यादी. सर्वप्रथम होम रूल चळवळ कोणी सुरू केली? ॲनी बेझंटने संपूर्ण भारतात आणि ते लाल होम रूल चळवळ 1916मध्ये सुरू झाली. होम रूल चळवळीचे मुख्य उद्दिष्ट ब्रिटिश साम्राज्याच्या घटनात्मक पद्धतीने वापरून भारतासाठी स्वराज्य स्थापन करणे हे होते. ॲनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक यांनी नेतृत्वाखाली सन 1916मध्ये देशात होम रूल चळवळ सुरू झाली. बाळ गंगाधर टिळकांनी आंदोलन दरम्यान लोकप्रिय घोषणा दिली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हक्क आहे आणि मी तो मिळवणार. ॲनी बेझंट यांच्या मद्रास प्रांतातील अड्यार हेडक्वार्टर होते. लोकमान्य टिळकांनी बेळगाव येथे होम रूल चळवळ सुरू केली. लोकमान्य टिळकांनी बेळगाव ब्रिटिशांना राज्यान्तर्गत स्वराज्य ही मागणी चळवळीची होती. पुणे करा डॉक्टर महात्मा गांधी, डॉक्टर बी आर आंबेडकर. पुणे करा डॉक्टर 24 सप्टेंबर 1932 की बात 24 सप्टेंबर 1932 की बात 1932 24 सप्टेंबर 1932 रोजी पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे मुख्यालय सुद्धा हाच आहे. घटनाही आली. 1932मध्ये स्वाक्षरी केलेला पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्यातील करार होता, ज्यानंतर महात्मा गांधी आपले उपोषण समाप्त केले. पुणे करार होता. या करारानुसार डॉक्टर बी आर आंबेडकरांनी आपली दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीतून माघार घेतली व गांधींच्या राखीव मतदारसंघाची मागणी प्राप्त केली. गांधींनी आपल्या कार्याची दक्षिण आफ्रिकामधून केली. गांधींनी 1891 वकिलीच्या कामगिरीतून आफ्रिकेत केली. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींनी अन्याय आणि वैश्विक भेदभावावरून निषेधाचा अहिंसक पद्धतीने वापर करून निषेध केला. दक्षिण आफ्रिकेत आयुष्यातील 21व्या वर्षी घालवणारे 9 जानेवारी 1915 मध्ये ते भारतात परतले आणि त्यांनी नागरिक हक्कांसाठी लढा केला आणि त्यावेळी त्यांचे रूपांतर एक नवीन व्यक्तीसाठी झाले. गांधी राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले तो कोणता न्यायमूर्ती रानडे ना यांचे गुरु होते. 9 जानेवारी गांधीजी परत आले होते. दिवस भारतीय प्रवासी दिवस साजरा करतो. अभी कलिश बंग आहे. बंगालची फाळणी लॉर्ड कर्जन 1905 मिळते. लॉर्ड कर्जन 1899 1905 भारताचे व्हाईसराय लॉर्ड कर्जन 1905 बंगालची फाळणी केली. हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडणे हा मुख्य हेतू होता, पण कर्जनचे प्रशासकीय कारण आहे असे सांगितले. बंगालची फाळणी 1911मध्ये रद्द झाली, जेव्हा जॉर्ज पंचम आहे ना, जॉर्ज पंचम 1907मध्ये काँग्रेसचे विभाजन होऊन काय कारण होते? कारण कोणते? ब्रिटिशांविरुद्ध संघर्षाची पद्धत. ब्रिटिशांविरुद्ध संघर्षाची 19 सूरत में मुहिम है. रास बिहारी घोष 1907 में जब सूरत स्प्लिट हुआ था, रास बिहारी घोष 1907च्या सूरत काँग्रेस अधिवेशनात काँग्रेसमध्ये जहाल माहोळाची फूट पडली. अध्यक्ष रासबिहारी घोष होते. 1915मध्ये दोन्ही गट पुन्हा एकत्र आले. पुढच्या वर्षी काँग्रेस आणि मुस्लिम लीगने ऐतिहासिक लखनौ करार स्वाक्षरी करून देशातील प्रतिनिधी सरकार एकत्र काम करण्यासाठी गेले. 1916मध्ये लखनौ अधिवेशन हिंदू मुस्लिम तसेच जहाल माहोळ एकत्र आले. अध्यक्ष अंबिकाचरण मुजुमदार 1916 अंबिकाचरण मुजुमदार होते. लखनऊ में सूरत के बाद में लखनऊ में काम हो गया इनका. सूरत के बाद में क्या लखनऊ में काम हो गया भाई. नेता सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो ही घोषणा कुठून केली? सिंगापूर. सुभाषचंद्र बोस 1921मध्ये भारतीय नागरिक सेवा उत्तीर्ण झाले. 1930 काँग्रेसचे अध्यक्ष झाले. नेत्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. नेता सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो ही घोषणा सिंगापूर येथून केली. बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना 1939मध्ये केली. 22 जून 1939मध्ये केली. प्रसिद्ध घोषणा व्यक्ती इन्कलाब जिंदाबाद भगत सिंग, दिल्ली चलो सुभाषचंद्र बोस, कराओ महात्मा गांधी, पूर्णद्वार जवाहरलाल नेहरू. खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? काळा कायदा रॉलेट ॲक्ट काळा कायदा. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड पार्लियामेंट 1909 का आहे? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड 1919 का आहे? रॉलेट कायदा हा काळा कायदा म्हणून ओळखला जात असे. 1919मध्ये ब्रिटिश सरकारद्वारे हा कायदा सुरू केला गेला. भारतीय वृत्तपत्रांवर निर्बंध लादण्यासाठी लॉर्ड लिटन 1876
1983 या वर्नॅक्युलर प्रेस कायदा प्रस्तावित केला होता. मॉर्लेमेंटो 1909 वांटू जॅम्सफोर्ड 1919 भारतीय असंतोषकाचे जन लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांच्या राजकीय जीवनाला ब्रिटिश लेखक सर व्हॅलेंटाईन चिरॉल यांनी भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले आहे. स्वराज्य हा माझ्या जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हे त्यांचे वैयक्तिक लोकप्रिय आहे. महात्मा गांधी यांनी आधुनिक भारताचे जनक म्हणतात. राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोलकाता. अबे भाई ये तो अभी आया था. 1885 को बन गया. 1886 को भाई 1886 को भाई कोलकाता में था. पहले मुंबई कोलकाता, तीसरा मुंबई कोलकाता, तीसरा मद्रास में हुआ था. चौथा इलाहाबाद, बॉम्बे, मद्रास, इलाहाबाद, कोलकाता. अरे भाई स्पष्टीकरण कोलकाता. दादाभाई नौरोजी अध्यक्ष असताना 1886 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोलकाता येथे झाले. बॉम्बे 1885 मध्ये डब्ल्यू सी बॅनर्जी होते. इंडियन नॅशनल काँग्रेस पहिले अधिवेशन बद्रुद्दीन तय्यब इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष 1887 मध्ये. अलाहाबादमध्ये जॉर्ज यूल इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले इंग्रज जॉर्ज यूल 1888. कोलकातामध्ये रहमतुल्ला एम सियानी. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत पहिल्यांदा गायले गेले. भाई ये बहुत बड़े. 1896 वंदे मातरम. मतलब 1900 को सिर्फ 4 साल कम. कोणते? रहमतुल्ला एम सयानी. कोलकाता रहमतुल्ला एम सयानी. येता 1896 रहमतुल्ला एम सयानी. रहमतुल्ला एम सयानी कोलकाता में हुआ था. वंदे मातरम गायले गेले. वंदे मातरम गायले गेले बाबा. ये अभी तो बहुत डिबेट हुई थी इसके ऊपर. एनी बेजंट लोकमान्य टिळक यांनी काय होम रूल लीग चळवळ स्थापन केली. होम रूल लीग. एनी बेजंट मद्रास सप्टेंबर 1916 मध्ये. लोकमान्य टिळक 1916 मध्येच काय 1916 मध्ये झाला. तर लखनौ पॅक्ट हुआ था. लखनौ पॅक्ट. अंबिकाचरण मुजुमदार, जहाल मावळ एकत्र आले होते. 1907 मध्ये सूरत स्प्लिट हुआ था. तर काय रासबिहारी घोष हे त्यांचे अध्यक्ष होते. टिळक कार्य. महाराष्ट्र, मुंबई वगळता कर्नाटक, बेरार आणि मध्य प्रांत. बेजंट कार्य. उर्वरित उद्दिष्ट भारतात ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य स्थापन करणे. टिळकची घोषणा. स्वराज्य हा माझ्या जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणार. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली? महात्मा गांधी. 1942 8 ऑगस्ट 1942. सुरुवात 8 ऑगस्ट 1942 बॉम्बे अधिवेशनचे. बॉम्बे अधिवेशन. महात्मा गांधी घोषणा. मुंबई ग्वालियर टँक मैदानावर चले जाव भाषणाच्या कारगिरीवर माराई घोषणा दिली. भारत छोडो आंदोलन. चळवळीचा विरोध मुस्लिम लीग यांनी केला होता. कम्युनिस्ट पक्षांनी और हिंदू महासभा. पहिला टप्पा देशभरात संपनिर्देशन झाली आणि पुण्यातील आगा पॅलेसमध्ये महात्मा गांधींना कैद केले. पुणे के आगा खान पॅलेसमध्ये चले जाव ही घोषणा युसूफ मेहर अली यांनी दिली. चले जाव युसूफ मेहर अली. खालीपैकी योग्य जोड्या गांधी केले चळवळ्या. चंपारण सत्याग्रह 1917 की बात है. चंपारण सत्याग्रह बिहार में हुआ था. भारत छोड़ो 1942 8 अगस्त 1942. खेड़ा सत्याग्रह. खेड़ा 1918 की बात है. असहकार आंदोलन. नॉन कॉपरेशन 1920 की बात है. बरोबर आहे. खेड़ा सत्याग्रह चुकीचं आहे. चंपारण भी चुकीचं आहे. योग्य जोड़ी सिर्फ आखरी है. असहकार आंदोलन. भारत छोड़ो 1942. तो भाई थोडा गांधी का जानता हूँ. असहकार आंदोलन 1 ऑगस्ट 1940 रोजी महात्मा गांधींनी सुरू केले. 1922 मध्ये चौरी चौरा घटनेमुळे ही चळवळ मागे घेतली. चंपारण सत्याग्रह. 1917 चंपारण बिहार येथे शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी महात्मा गांधींनी केले सत्याग्रह. भारत छोडो सत्याग्रह 8 ऑगस्ट 1942. चले जाव चळवळ. आणि चले जाव नारा कोण दिला होता? चले जाव ही नारा युसूफ मेहर अली किंवा ऑगस्ट क्रांती सुद्धा म्हणतात. खेडा सत्याग्रह 1918. महात्मा गांधींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सारा वसुलीचा विरोध केला होता. चंपारण 1917. खेडा 1918. असहकार 1920. संविधान कायदा 1930. चले जाव 1942. संविधान कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोणते? सोलापूरमध्ये गिरणी कामगार. गिरणी
कामगार होते. भारतीय संविधान कायदेभंग चळवळीची सुरुवात मार्च 1930 दांडी यात्रेने झाली. ये 6 मार्च की बात है. 6 मार्च 1930 की बात है. संविधान कायदेभंग. सोलापूर या काळात बेजबुडबेन भारत मंत्री होते. बेजबुडबेन भारत मंत्री होते. 1930च्या संविधान कायदेभंग आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातील केवळ सोलापूर जिल्ह्यात मार्शल लॉ लष्करी कायदा जारी केला. 4 मई 1930 रोजी सरकारने गांधींना अटक केली. 4 मई को अटक किए. येरवडा कारागृहात टाकले. 4 मई को. त्यांच्या निषेधार्थ 6 मे 1930 रोजी सोलापुरात गिरणी कामगारांनी संप केला. सोलापूरमध्ये 15 मे 1930 रोजी मार्शल लॉ लष्करी कायदा पुकारण्यात आला. मार्शल लॉ विरोध करण्यासाठी मालप्पा धनशेट्टी, किसनजी सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन या चौघांनी पोलीस शिपायांच्या खुनाचा आरोप ठेवून 12 जानेवारी 1931 रोजी येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली. 12 जानेवारी सोलापूर जिल्ह्यात हुतात्मा दिन म्हणून साजरा करतो. 12 जानेवारी सोलापूर हुतात्मा दिवस. सोलापूर हुतात्मा दिवस. हुतात्मा लहान वेलंटी. चंपारण शेतकऱ्यांचा लढा. नीड संबंधित चंपारण सत्याग्रह. महात्मा गांधी सत्याग्रहाचा पहिला प्रयोग होता. चंपारण शेतकऱ्यांचा लढा नीडशी संबंधित होता. चंपारण शेतकऱ्यांना 3 काठिया लागू. 3 भाग में से एक भाग को लगाना पड़ता था. म्हणजे 1 हेक्टरमधील 15 गुंठे जमिनीत सक्तीची नीड लागवड होय. गांधीमुळे शेतकऱ्यांवरील अन्याय दूर झाला. चंपारण व खेडा सत्याग्रह शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल होते. अहमदाबादच्या कामगारांचा लढा गिरणी कामगारांबद्दल होता. भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजे 1885. इंडियन नॅशनल काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय सभा. 28 डिसेंबर 1885 पहिले अध्यक्ष हेमचंद्र बॅनर्जी व ही नेतृत्व ब्रिटिश सनदी पुढाकाराने डिसेंबर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात हे पहिले अधिवेशन पार पडले. देशभरातून 72 प्रतिनिधी 72 अधिवेशनात उपस्थित होते. अरे भाई, कोणत्या वर्षी कायदा मोर्लेमेंटो 1909 की बात है भाई. मॉन्टेगी जेम्सफोर्ड 1919. भारतीय कायदा 1935. इंडिपेंडन्स ॲक्ट 1947. 1909 मोर्लेमेंटो सुधारणा कायदा रुंडेल समितीने तयार केलेला भारतातील राजकीय सुधारणांचा आराखडा. भारतमध्ये लॉर्ड मॉर्ले व व्हाईसरॉय मिंटो यांच्या संगमताने 21 मे 1909 रोजी संमत झाला. यालाच मॉर्लेमेंट सुधारणा कायदा असे म्हणतात. 1919चा कायदा मॉन्टेगी जेम्सफोर्ड कायदा आहे. जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅमसे मॅकडोवेल यांनी कधी जाहीर केला? जातीय निवाडा 16 ऑगस्ट 1932. क्या बात कर रहा. 16 ऑगस्ट 1932 की बात है. 16 ऑगस्ट 1932 जातीय निवाडा. रॅमसे मॅकडोवेल. जातीय निवाडा 16 अगस्त 1932. 16 अगस्त की बात है. 15 अगस्त की नहीं, 16 अगस्त की बात है. 16 अगस्त. 15 अगस्त को देश आज़ाद हुआ. 16 अगस्त को जातीय निवाडा. रॅमसे मॅकडोवेल. इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोवेल यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला. दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारतीय प्रतिनिधीमध्ये एकमत न होऊ शकल्याने रॅमसे मॅकडोवेल यांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःचे एक जातीय निवाडा जाहीर केला. यानुसार भारतीय समाजातील मुस्लिम, शीख, अँग्लो इंडियन, युरोपियन, जमीनदार, कामगार दलित व मागासवर्गीय, भारतीय ख्रिश्चन, उद्योगपती या सर्वांना अल्पसंख्याक दर्जा देऊन कायदेमंडळात स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले. रॉबर्ट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी कोणत्या दिवशी हडताळ करण्याचे आवाहन केले? 6 एप्रिल 1919. 6 एप्रिल 1919. 6 एप्रिल 1919. 6 एप्रिल 1919 या कायद्यानुसार इंग्रज कोणत्याही ठिकाणी झडती घेऊ शकत होते. कोणत्याही व्यक्तीला संशयावरून अटक करता येणार होती. गुन्हेगाराला अपील करता येणार नव्हती. गांधीजी या कायद्याविरुद्ध 6 एप्रिल 1919 या दिवशी देशभर हडताळ पाडण्याचे आवाहन केले. महात्मा गांधी, सरजू नायडू यांनी मुंबई येथे सत्याग्रहाचे नेतृत्व केले. चौकशीशिवाय कोणाला कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले? एक रॉबर्ट कायदा 1919 की बात है. रॉबर्ट ॲक्ट 6 एप्रिल 1919 रोजी महात्मा गांधींनी यांच्या विरुद्ध कारवाई केली. रॉबर्ट कायदा 1919 या कायद्यानुसार इंग्रज कोणत्याही ठिकाणी झडती घेऊ शकत होते. कोणत्याही व्यक्तीला संशयावरून अटक करता येणार होती. गुन्हेगाराला अपील करता येणार नव्हते. या कायद्याला दडपशाही करणार असल्यामुळे काळा कायदा म्हणत होते. कोणत्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी उपस्थित होते? दुसरी सेकंड में हुआ था. जातीय निवाडा कब हुआ था? 16 अगस्त 1932. 16 अगस्त 1932 की बात है. अगस्त में
किती 17 सितंबर 1932 को फिर एक पैक्ट साइन हुआ था डॉक्टर बी आर अम्बेडकर के साथ। दूसरी गोलमेज तीनों इसमें परिषद, एक तीन गोलमेज परिषद लंडन इथे झाल्या, दुसऱ्या गोलमेज परिषद महात्मा गांधी उपस्थित होते, तिन्ही गोलमेज परिषद डॉक्टर बी आर आंबेडकर उपस्थित होते। राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेजंट झाल्या होत्या 1916 की बात आहे, 1916 की बात आहे, ॲनी बेजंट झाल्या होता। पहिले भारतीय व्यक्ती हे होती सरोजिनी नायडू 1917, ॲनी 1917 साली कोलकाता येथे झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष म्हणून ॲनी बेजंट होते। 1916 की बात है, 1916 में तो वो मुजुमदार होता है ना, लखनऊ में 1916 में लखनऊ मुजुमदार है ना, मुजुमदार होते। 1917 मध्ये 1917 कोलकाता येथे झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष पहिल्या महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिला भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू 1925 कानपूर, 1925 कानपूर। 1936 साली राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशन खालीपैकी पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते भाई, फैजपूर है ना, पहिले कोणत्या ठिकाणी झाले, फैजपूर, पंडित नेहरू अध्यक्ष होते। 1936 काँग्रेसच्या 50वे अधिवेशन 27 आणि 28 डिसेंबर 1936 रोजी बॉम्बे प्रेसिडेन्सी महाराष्ट्र या जळगाव जिल्ह्यात फैजपूरला भरले। ग्रामीण भागातले पहिले अधिवेशन होते। 50व्या अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते। महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यास केला, खेडा सत्याग्रह शेतकऱ्यांसाठी, 1918 की बात आहे। भारतीय स्वातंत्र्य चळवळी, खेडा सत्याग्रह, गुजरात शेतकऱ्यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन होतं। महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना अन्याय व सारा वसुलीच्या विरोधात केलेलं सामूहिक आंदोलन खेडा सत्याग्रह म्हणून प्रसिद्ध होते। 1919 जलियांवाला बाग, 13 एप्रिल 1919 की बात है, 13 अप्रैल 1919 की बात है, 13 अप्रैल 1919 की बात है ना। हत्याकांडची हंटर कमिशन नेमण्यात आलं होतं। जलियांवाला बाग हत्याकांड, ज्याला अमृतसर हत्याकांड असंही म्हणतात, 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमध्ये जलियांवाला बाग येथे घडले। बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी आणि सैफुद्दीन किचलू या दोन नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ जलियांवाला बाग येथे लोक जमले होते। जनरल डायर आपल्या सैन्यासमूह बागेतून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग रोखले आणि निष्पाप निशस्त्र लोकांना गोळीबारी केली। हंटर कमिशन, जलियांवाला बाग गोळीबारीच्या चौकशीसाठी सरकारने चौकशी समिती केली। अध्यक्ष लॉर्ड विल्यम हंटर यांच्या नावावरून ही समिती सामान्यतः हंटर कमिशन म्हणून ओळखली जात होती। भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 सुधारणा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड 1919, लॉर्ड मॉर्लेमेंटो 1919, माउंटबॅटन को त्रिमंत्री योजना सुद्धा म्हणतात, याला त्रिमंत्री योजना सुद्धा म्हणतात। मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता, भारत सरकार कायदा 1919, भारत सरकार कायदा 1919 काउन्सिल्स ॲक्ट आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा म्हणून ओळखला। भारत सरकार कायदा 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारतीय सरकारी व्यवस्थेत आणि प्रशासन सहभाग होण्याचे असे सहमत दर्शवले आणि वर्णन केले। सायमन कमिशन 1928, लाल लाजपत राय को मार दिए गए थे यहाँ पे। इंडियन इन्स्टिट्यूट कमिशन उर्फ सायमन कमिशन, सायमन कमिशन हा 1928 साली ब्रिटिश भारताच्या वसाहती घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करायला पाठवलेला 7 ब्रिटिश सदस्यांचा आयोग होता। यामध्ये एकही भारतीय समावेश नव्हता। महात्मा गांधींनी वर्णन एका माणसाचे सैन्य, वन मॅन आर्मी असे कोणी केले? वन मॅन आर्मी लॉर्ड माउंटबॅटनने शो महात्मा गांधी को वन मॅन आर्मी काय चलते ना, वन मॅन आर्मी लॉर्ड माउंटबॅटन, महात्मा गांधीचे वर्ण लॉर्ड माउंटबॅटनने वन मॅन आर्मी असे केले। त्यावेळी गांधी म्हणजे काँग्रेस व काँग्रेस म्हणजे भारत असे समजले आहे। भारतातील प्रमुख चळवळी आंदोलन गांधींच्या नेतृत्वात झाले। चौरी चौरा उत्तर प्रदेश में कार्यक्रम हुआ था। चौरी चौरा घटनेमुळे महात्मा गांधी 4 फेब्रुवारी की बात आहे, 4 फेब्रुवारी 1922 मध्ये सहकार चळवळ स्थगित केली। या चौरी चौरा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेशमध्ये। या चौरी चौरा या भागात भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूर शहराजवळ आहे। भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील सहकार आंदोलन दरम्यान इसवी सन 1922 मध्ये ह्या गावात आंदोलकांनी पोलीस ठाण्यात लावलेल्या आगीत 22 पोलीस मृत्युमुखी पडले। 1922 मध्ये 4 एप्रिल की बात आहे, 22 पोलीसवाले मृत्यू पडले। या घटनेच्या आंदोलनातील हिंसेचे बोट लागल्याने महात्मा गांधी आपले सहकार मागे घेतल्याची घोषणा केली। महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? चंपारण 1917, खेडा 1918, मुठा नदीवर मुळशी धरण आहे। चंपारण लढाई 1917 हा बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील नीळ उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध केलेले आंदोलन होते। गांधींचे भारतातील हे पहिले आंदोलन होते। यात मिळालेल्या यशाने त्यांनी देशपातळीवर आपले नेतृत्व प्रस्थापित केले। इतिहासात विशेष महत्त्व असलेल्या जलियांवाला बाग कोठे आहे? अमृतसर, 13 एप्रिल 1919 की बात है, 13 अप्रैल 1919 की बात है।
13 एप्रिल 1900 जलियांवाला बाग हत्याकांड पंजाब राज्यातील अमृतसर शहरात एक भाग आहे. 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश पोलिसांनी तिथे भरल्या सभेतील निशस्त्र नागरिकांना गोळ्या चालवून शेकडोंना ठार मारले. त्या हत्याकांडच्या चौकशीत हंटर आयोग नेमला गेला. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 खेडा सत्याग्रह. साराबंदी चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? खेडा सत्याग्रह. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदी चळवळ खेडा सत्याग्रह सुरू केला. दुष्काळ पडल्याने सरकारने शेतकऱ्यांकडून कमी कर वसुली थांबवण्यासाठी ही चळवळ होती. महात्मा गांधी यांनी चंपारण सत्याग्रह खालील कशाच्या बाजू होते? नीड पिकवण्यासाठी. भारतीय शेतकऱ्यांना नीड पिकवण्यासाठी सक्ती म्हणून नीड उत्पादन होते. चंपारण लढा. बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील नीड उत्पादक शेतकऱ्यांना मागण्यासाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध केलेले आंदोलन होते. गांधीजी भारतातील हे पहिले आंदोलन होते. यात मिळालेल्या यशाने त्यांनी देशपातळीवर आपले नेतृत्व स्थापित केले. गांधीजींचे भारतातील हे पहिले आंदोलन होते. पुणे करार. डॉक्टर बी आर आंबेडकर महात्मा गांधी. डॉक्टर बी आर आंबेडकर महात्मा गांधी. किती 24 सप्टेंबर 1932 की बात है. 1932 की बात है. डॉक्टर बी आर आंबेडकर वर्सेस महात्मा गांधी. डॉक्टर बी आर आंबेडकर वर्सेस महात्मा गांधी. पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय नेत्यांमध्ये 24 सप्टेंबर 1932 दलित आणि स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा घ्याव्यात या त्याचा मुख्य मुद्दा. त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदन मोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. ह्या करार आंबेडकरांनी गांधी आंबेडकर करार, एवढा करार नावांनी ओळखला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आणि मी तो घेऊनच राहणार. कोणी म्हटलं होता? बाळ गंगाधर टिळक. भारतीय संघर्षाचे जनक चिरोल यांनी म्हटलं होतं. टिळक हे जहालवादी नेते होते. 1916 मध्ये बेळगाव मुक्कामी असताना बाळ गंगाधर टिळक यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते मी घेऊनच राहणार अशी घोषणा केली. लोकमान्य टिळकांनी भारतीय संघर्षाचे जनक असे व्हॅलेंटाईन चिरोल यांनी म्हटले आहे. भारतातील कोणत्या कायद्याने भारतीय सांप्रदायिक मतदारांची ओळख करून दिली? भारतीय सांप्रदायिक मतदारसंघ 1909. 1919 भारतीय इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909. मॉन्टेग्यू जेम्स कोड मॉर्लेमिंटो ॲक्ट. भारतात सांप्रदायिक मतदारांची ओळख. सांप्रदायिक मतदार संघांची ओळख. सांप्रदायिक मतदारसंघाची ओळख. इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909 भारतीय सांप्रदायिक मतदारसंघाची ओळख करून दिली. प्रथम मतदान. या कायद्याला मॉर्लेमिंटो सुधारणा कायदा असे म्हणतात. संविधान कायदेभंग 1930ची बात आहे ना. 1930 असहकार नॉन कोऑपरेशन मूवमेंट. संविधान कायदेभंग नॉन कोऑपरेशन मूवमेंट 1920 की बात है. चलिया आंदोलन 1942. गांधी चंपारण सत्याग्रह. खेडा सत्याग्रह. गिरणी कामगारांची लढाई 1900. रॉलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह 1920. असहकार चळवळ. कायदेभंग 1930. कायदेभंग. संविधान कायदेभंग 1940 मध्ये. वैयक्तिक सत्याग्रह 1940. चले जाव आंदोलन. महात्मा गांधी राजकीय गुरु कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. गांधींचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले होते. पंडित नेहरू, विनोबा भावे असे अनेक मोठे नेते गांधींचे शिष्य होते. गांधीजींवर अनटू धिस लास्ट या पुस्तकावर प्रभाव होता. अनटू धिस लास्ट. लेखक जॉन रस्किन. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? चले जाव जवाहरलाल नेहरू. मोस्ट टाइम चले जाव म्हणतात ना. चले जाव जवाहरलाल नेहरू. चले जाव ठरावाचा मसुदा जवाहरलाल नेहरू यांनी तयार केला होता. वर्धा अधिवेशन हुआ था. मुंबई अधिवेशन पास झाला. मसुदा जवाहरलाल नेहरूने बनवला होता. मसुद्याची घोषणा महात्मा गांधी यांचे नेतृत्व. भारतीय नाव ऑगस्ट क्रांती 8 ऑगस्ट 1942. इंग्रजांचे नाव ऑपरेशन झिरो अवर 1942. चले जाव आंदोलन ऑपरेशन झिरो अवर. खान अब्दुल गफ्फार खान यांच्या बादशाह खान असेही म्हटले जाई. त्यांच्याबाबत खरे काय नाही आहे? ते नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्सचे पश्तून लीडर होते. ते खुदाई खिदमतगार संस्थापक होते. त्यांनी खरे काय नाही म्हटले, खोटे काय असा अर्थ होतो. पर्याय 3 अयोग्य आहे. पहिला दुसरा बरोबर, तिसरा चुकीचा आहे. जन्म वायव्य सरहद्द प्रांत. महात्मा गांधीवादी नेते होते. ते कसे गांधीवादी नेते होते? संघटना खुदाई खिदमतगार अनुयायी लाल डगलेवाले म्हणून ओळखले जात. सरहद्द गांधी. भारतरत्न मिळवणारे ते पहिले भारतीय विदेशी. सरहद्द क्रांती. पहिले विदेशी होते ते. सन 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या घटनांना 100 वर्ष पूर्ण झाली? पहिली मानगाव परिषद. अस्पृश्यता मूकनायक. यापैकी सर्व. पहिली मानगाव परिषद. अस्पृश्यता. मूकनायक. मराठी पाक्षिक सुरुवात. असहकार चळवळ 1920. असहकार चळवळ. मूकनायक पुण्याले होते. मानगाव. मूकनायक. असहकार.
मानगांव मुकनाई गौ सरकार 1920, 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 मानगांव मुकनाई गौ सरकार 1920. 1920मध्ये मानगाव येथे अस्पृश्य परिषद मुकनाईक पाक्षिक व असहकार चळवळ सुरू झाली. 1920मध्ये 100 वर्ष पूर्ण झाल्याचे प्रश्न हे आहेत. परीक्षा देण्याच्या वर्ष मागील एखादे वर्ष 100, 200, 300 वर्ष पूर्ण झाले ते 22 लक्षात ठेवा. 20 मार्च 1920 मानगाव येथे 20 मार्च मानगाव येथे डॉक्टर बी आर आंबेडकर अखिल भारतीय अस्पृश्य परिषद भरवली. त्याचे अध्यक्ष शाहू महाराज होते. शाहू महाराज यांनी मते डॉक्टर बी आर आंबेडकर अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले. 1920 साली शाहू महाराजांच्या मदतीने आंबेडकरांनी मुकनाईक हे पक्ष सुरू केले. मुकनाईक पाक्षिकावर संत तुकारामांची नावे होती. मोस्ट टाइम संत तुकारामांचे वाक्य होते. 1 ऑगस्ट 1920 रोजी असहकार चळवळ गांधींनी चालू केली. 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळकांचा मृत्यू झाला. 1 ऑगस्ट असहकार चळवळ सुरू केली. चलैया 1942 त्याच्या मसुदा कोणी पंडित नेहरू यांनी मसुदा तयार केला होता. वर्धा अधिवेशन के बाद में और महात्मा गांधी ने पास कराया था. मुंबई अधिवेशन चलैया यो भारत छोडो चळवळ 8 ऑगस्ट 1940 रोजी चालू झाली. 1917 चंपारण सत्याग्रह, पहिली संविधान कायदेभंग. 1918 खेडा सत्याग्रह, पहिला असे का. 1918 अहमदाबाद गिरणी कामगार लढा, पहिले उपोषण. 1920 मध्ये असहकार चळवळ, पहिले देशव्यापी लढा. 1920 1930 कायदेभंग चळवळ, 1939 व्यक्ती सत्याग्रह, 1942 चलैया चळवळ, ऑगस्ट क्रांती 1942. महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय. पुतलीबाई. महात्मा गांधींच्या आईचे नाव पुतलीबाई होते. नाव मोहनदास करमचंद गांधी. 2 ऑक्टोबर 1969 पोरबंदर गुजरात. पुतलीबाई पत्नी कस्तुरबा करमचंद गांधी. वडील. पर्सन ऑफ द इयर 1930 मध्ये मिळाले. माझे सत्याचे प्रयोग, द माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ. 1924 बेळगाव अधिवेशनचे अध्यक्ष होते ते. मोस्ट टाइम बेळगाव अधिवेशन 1925 में सरोजिनी नायडू बने थे. 1924चे अध्यक्ष ते होते. बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता. सरदार वल्लभभाई पटेल. 1928ची गोष्ट आहे. बारडोली गुजरात में 1928 शेतसारा वाढविला. वल्लभभाई पटेल शेतजमिनी परत कर कमी शेतकऱ्यांनी त्यांच्या सरदार ही पदवी दिली. भारतातील भूदान चळवळीचे नेता आचार्य विनोबा भावे आणि पहिले ते 1940 मध्ये होते ना. भूदान चळवळ गांधींचे शिष्य असलेले विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली. 1951 1970 भूदान शेवट. 1970 विनोबा भावे, विनायक नरहरी भावे 47 लाख हेक्टर जमीन दान केले. ते बापरे बाप. पहिले व्यक्ती सत्याग्रह, महाराष्ट्र धर्म मासिक, महाराष्ट्र धर्म ग्रंथ, गीताई, दारूबंदीसाठी शिंदे वृक्षतोड मोहीम. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते. आचार्य विनोबा भावे पहिले सत्याग्रही. आचार्य विनोबा 1940 मध्ये सुरुवात केली. महात्मा गांधी शांतीच्या मार्गाने युद्धाला विरोध. विनोबा भावे. पंडित नेहरू पहिले सत्याग्रही. दुसरे सत्याग्रही पंडित नेहरू. एकूण सत्याग्रही 25,000. बापरे बाप. मुळशी सत्याग्रह, सेनापती बापट. मुळशी सत्याग्रह, सेनापती बापट. मुळशी सत्याग्रह नेतृत्व सेनापती बापट यांनी केले. 1921 ते 1924 या काळात मुळशी धरणग्रस्त शेतकऱ्यासाठी त्यांनी लढा केला. त्यांच्या प्रभावाने त्यांच्या सेनापती ही पदवी मिळाली. ह्या आंदोलनात त्यांना 3 वेळा सक्त मजुरीची शिक्षा झाली. संविधान कायदेभंग 1930 ते 34. संविधान कायदेभंग चळवळीचा कालावधी 1930 ते 34 होता. काही कारणामुळे चळवळ बंद करावी लागली, पण नंतर पुन्हा सुरू करण्यात झाली. पण लोकांचा प्रतिसाद कमी मिळाल्यामुळे चळवळ बंद करावी लागली. यानुसार कर न भरणे, कायदे मोडणे, विदेशी मालाची होळी करणे, सरकारी शाळांवर बहिष्कार टाकणे इत्यादी कार्यक्रम ठरवण्यात आले. चौरी चौरा किंवा असहकार आंदोलन हे संपुष्टात आणले. 1922 मध्ये चौरी चौरा येथील हिंसक घटनेने असहकार चळवळ संपुष्टात आणली. 1920 साली असहकार आंदोलन सुरू झाले. या चळवळीला गांधींच्या नेतृत्व लाभले. इंग्रजांनी अहिंसेचा मार्ग लढा स्वतंत्रपणे मिळवून हा उद्देश होता. चळवळ ऐन जोमात असताना फेब्रुवारी 1922 4 फरवरी की बात है. 1922 रोजी झालेल्या चौरी चौरा घटनेत जमावाने पोलीस स्टेशनला आग लावली. त्यात 22 पोलिसांनी मृत्यू पावून गांधींनी ही चळवळ थांबवण्यास निर्णय केला. गांधींनी चंपारण सत्याग्रह 1957, 1918 मध्ये खेडा सत्याग्रह. गांधींनी चंपारण सत्याग्रह 1917 मध्ये केला. चंपारणाच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा 15% भाग नीळ लावणे सक्तीचे होते. गांधींनी हे करताच त्यांनी सत्याग्रह केला, शेतकऱ्यांची सुटका केली. काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली. सूरत अधिवेशन. सूरत स्प्लिट हुआ था. कोणता 1907 में सूरत स्प्लिट हुआ था. सूरत स्प्लिट. क्या बोस थे, घोष.
घोष होते 1916 में होते मुरुमचंद्र लखनऊ में पॅक्ट साईन हुआ था 1917 फिर ॲनी बेजंट वो बनी ती अध्यक्ष मध्ये 1924 महात्मा गांधी बनले होते आणि 1955 सरोजिनी नायडू 1917 सालच्या सुरत अधिवेशनात काँग्रेसची फूट पडली. राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार मुद्द्यावरून काँग्रेसच्या 2 गटात पडली. जहाल गटाला लाला लजपत राय यांनी अध्यक्ष बनावायचे होते तर मवाळ गटाला रासबिहारी घोष. मवाळ गट रासबिहारी घोष बने. सुरत अधिवेशन अध्यक्ष रासबिहारी घोष जहाल मवाळ यांच्यात 1916 मध्ये लखनऊ अधिवेशन समेत घडून आले. मुजुमदार होते. होम रूल लीगची स्थापना अड्यार या ठिकाणी झाली. ॲनी बेजंट यांनी केली. अड्यारमध्ये ॲनी बेजंट आणि लोकमान्य टिळकांनी बेळगावमध्ये होम रूल लीगची स्थापना अड्यार येथे झाली. होम रूल लीग म्हणजे स्वराज्य संघ. मूळ संकल्पना आयर्लंड देशातली भारतात स्थापना. ॲनी बेजंट 1915 मध्ये वर्ष स्थापना. अड्यार मद्रास होती. महाराष्ट्रात कार्य लोकमान्य टिळक. सुरुवात बेळगाव. लाला लजपत राय अमेरिकेत प्रचार. काँग्रेस पक्षाच्या 1942च्या येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलन ठराव पास केला. कुठे ठराव मांडला? वर्धा या ठिकाणी ठराव मांडला. मग पंडित नेहरूंनी मसुदा तयार केला आणि मुंबईमध्ये 1942 हे ठराव संमत झाला. काँग्रेस पक्षाच्या 1942च्या वर्धा येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला. 1942च्या वर्धा बैठकीत भारत छोडोचा ठराव मांडला. 1942 मुंबई अधिवेशनात भारत छोडोची घोषणा केली व आंदोलन सुरू झाले. फ्रंटियर गांधी म्हणजे खान अब्दुल गफ्फार खान यांनी हा पहिले व्यक्ती होते आंतरराष्ट्रीय ज्यांना भारतरत्न मिळालेला आहे. खान अब्दुल गफ्फार खानचे वायव्य सरहद्द प्रांताचे नेते होते. ते गांधीवादी विचाराचे असल्याने त्यांना सरहद्द गांधी किंवा फ्रंटियर गांधी म्हणत. त्यांचे अनुयायी लाल रंगाचे कपडे घालत म्हणून त्यांना लाल डगलेवाले म्हणत. वायव्य सरहद्द प्रांत सध्या पाकिस्तानचा भाग आहे. येथे त्यांनी व्यापक काम केले. त्यांनी भारताच्या फाळणीला आणि मुस्लिम लीगच्या विरोधाला केला. त्यांनी भारतरत्न पुरस्कार मिळाला. दूसरी गोलमेज 1930 में पहली, 1931 में दूसरी, 1932 में तीसरी. दूसरी में महात्मा गांधी थे. तीनों में डॉक्टर बी आर आंबेडकर प्रेझेंट थे. दुसरी गोलमेज परिषद 1931 साली लंडन येथे बाहेर पडली. गोलमेज म्हणजे गोलाकार बसून चर्चा करणे. गोलमेज परिषद आणि वर्ष 1930, 31, की बात है. गांधींनी फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेतला. आंबेडकरांनी तिन्ही गोलमेज परिषदेत भाग केला. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी? सरोजिनी नायडू. धारासन सत्याग्रह सरोजिनी नायडू. धारासन सत्याग्रह. धारासन येथील मिठाई सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू येथे केले. 1930 मध्ये गांधींनी कायदेभंग चळवळ सुरू केली. याचाच एक भाग म्हणून त्यांनी साबरमती दांडी अशी पायी यात्रा मिठावरील कर लादण्यासाठी काढली. त्यालाच मिठाई सत्याग्रह किंवा दांडी यात्रा असे म्हणतात. कायदेभंग चळवळीत मोठी मीठ जंगल कायदे मोडावेत असे ठरवले होते. 1930 धारासन मिठाई सत्याग्रह सरोजिनी नायडू. दांडीमध्ये महात्मा गांधी. ठाणेमध्ये नानासाहेब देवधरे. पुसदमध्ये बापूजी याने. पुसद म्हणजे यवतमाळ. बापूजी याने. वायव्य सरहद्द प्रांतात कायदेभंग खान अब्दुल गफ्फार खान. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? विमलचंद्र गांधी. 1885 28 डिसेंबर 1885 की बात है. संस्थापक एलन ह्यूम. ते पहिले अधिवेशन मुंबई 1885. 72 प्रतिनिधी. ॲनी बेजंट पहिल्या महिला अध्यक्ष. काँग्रेसमध्ये पहिली फूट 1907. 1924 मध्ये महात्मा गांधी होते. 1925 मध्ये सरोजिनी नायडू होते. कालपैकी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी. ॲनी बेजंट होते. जॉर्ज ह्यूल स्थापन किए थे. कालपैकी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? जॉर्ज ह्यूल होते. लोकमान्य टिळक नव्हते. लोकमान्य टिळक बनले नाही आतापर्यंत. अच्छा, मोस्ट टाइम लोकमान्य टिळक. 28 डिसेंबर 1885 पहिले अध्यक्ष विमलचंद्र बनले. 72 प्रतिनिधी अधिवेशन उपस्थित होते. 1885 रोजी मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहात हे पहिले अधिवेशन झाले. जनगण मन हे सर्वप्रथम कधी गायले? 1911 मध्ये. जॉर्ज पंचमच्या वाया रवींद्रनाथ टागोरने हे गीत टागोरांनी पहिल्यांदा बंगाली भाषेत लिहिले. 1911 मध्ये. अविंद अली यांनी त्यांचे हिंदीत रूपांतर केले. अविंद अली. प्रथम गायन 27 डिसेंबर 1911 कोलकाता अधिवेशन. अध्यक्ष विशन नारायण दास. मोस्ट राष्ट्रगीता घटना समितीची मान्यता 24 जानेवारी 1950 मध्ये. गाण्याचा कालावधी 52 सेकंद. राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले. राष्ट्रगीत जनगण मन 1911 मध्ये सर्वप्रथम गायले गेले. राष्ट्रगीत जनगण मन रवींद्रनाथ टागोर. हे गीत पहिल्यांदा टागोरांनी बंगाली भाषेत लिहिले 1911 मध्ये ना. ठीक आहे, जो भी बात में लिखेंगे. 1936 मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू होते. 1936 काँग्रेसचे 50वे अधिवेशन पंडित नेहरू होते. 1 डिसेंबर 1936 मध्ये भारतातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले. राष्ट्रीय सभेचे ग्रामीण भारतातील पहिले अधिवेशन फैजपूर होते. शेतकऱ्यांच्या बहुसंख्येचा सहभाग होता. स्त्रियांचा लक्षणीय विभाग होते. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक ठराव पास करण्यात आले. 1906 मध्ये कोलकाता अधिवेशनाचे वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा, त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला? दादाभाई नौरोजी. ज्या भंगाची फाळणी झाली तर
1906 में दादाभाई नौरोजी थे अधिवेशन के अध्यक्ष। दादाभाई नौरोजी 1906 कलकत्ता अधिवेशन अध्यक्ष। दादाभाई नौरोजी जवाहरलालना लोकमान्य टिळकांना अधिवेशनाचे अध्यक्ष बनवायचे होते, परंतु मावळ्यांना विरोध केल्यास पुन्हा दादाभाई नौरोजी अध्यक्ष बनले व जहाल मावळ तडजोड झाली. दादाभाईंना अध्यक्षीय भाषणात चळवळ करा, अखंड चळवळ करा असा संदेश दिला. स्वराज्य ही राष्ट्रीय चळवळीचे उद्दिष्ट असल्याचे दादाभाईंनी प्रथमच अधिवेशनात समजून घेतले. 1936 महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी? फैजपूर या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले. फैजपूर अधिवेशन 1936. काँग्रेसचे 50वे अधिवेशन. अध्यक्ष पंडित नेहरू. डिसेंबर 1936 मध्ये महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले. सन 1934 मध्ये यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. जयप्रकाश जे.पी. नारायण. समाजवादी पार्टी. समाजवादी काँग्रेस. जे.पी. नारायण. समाजवादी काँग्रेस. जे.पी. नारायण. जयप्रकाश नारायण. समाजवादी पार्टी. समाजवादी पक्ष. जयप्रकाश नारायण. समाजवादी पक्ष 1934 राष्ट्रीय सभे. समाजवादी विचारधारा. तरुणांच्या नाशिकच्या तुरुंगात असताना राष्ट्रीय सभेअंतर्गत समाजवादी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय केला. आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, राम मनोहर लोहिया इत्यादी नेत्यांचा समावेश होता. 1934 साली काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. समाजवादी पक्षाने शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. 1905च्या बनारस काँग्रेस अधिवेशन. बनारस में स्वराज्याचे ध्येय कोणी ठरवले? लोकमान्य टिळक. 1905. लोकमान्य टिळक कधी अध्यक्ष न बनले, पण 1905च्या काँग्रेस अधिवेशन बनारस काँग्रेस बनारस में होता. बनारस बंगाली फाळणी झाले होते 1905 में. लोकमान्य टिळक यांनी ध्येय यांनी ठरवले होते. 1905 बनारस अधिवेशन. 27 ते 30 डिसेंबर 1905 या काळात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन बनारसमध्ये गोपाळकृष्ण गोखले होते. या अधिवेशनात बंगालच्या फाळणीबद्दल शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय निश्चित. डोमिनियन स्टेटस मांगा गया था करण्यात आले. 1916 साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बाबू अंबिकाचरण मुजुमदार. 1916 मध्ये लखनौ अधिवेशन अध्यक्ष बाबू अंबिकाचरण मुजुमदार होते. लखनौ करार 1916च्या लखनौ अधिवेशनात जहाल व मावळ यांच्यात पुन्हा ऐक्य घडून आले. यालाच लखनौ करार किंवा ऐक्य करार असे म्हणतात. राष्ट्रीय सभेचे मुस्लिम लीगच्या वेगवेगळ्या मतदारसंघाच्या मागणी विरोध करून सोडून दिले. मुस्लिम लीगने ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत साम्राज्याच्या मागणीस पाठिंबा देऊन ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन करण्यास संमती दिली. अशा प्रकारे मुस्लिम लीग व राष्ट्रीय सभा यांच्यातही या अधिवेशनात समझोता करार झाला. या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली. कंप्लीट इंडिपेंडेंट होना चाहिए. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रजी अधिकाऱ्यांनी केली? लॉर्ड डफरिन होता. लॉर्ड डफरिन था ना उस समय. लॉर्ड डफरिन था व्हाइसरॉय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रजी अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात झाली? लॉर्ड डफरिन होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना 28 डिसेंबर 1885. पहिले वंशचंद्र बॅनर्जी व यांच्या या निवृत्त ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने डिसेंबर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. ह्यूम यांना सर विल्यम वेडरबर्न व हेनरी कॉटन या दोन निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्यांचे सत्तेचे व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन यांच्याही सहाय्य लाभले. मुंबई येथे गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयाच्या सभागृहाचे पहिले अधिवेशन पार पडले. 72 प्रतिनिधी. पहिले सुरुवाती काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडले? 1907 मध्ये सुरत अधिवेशन. रासबिहारी घोष होते. 23वे ऐतिहासिक अधिवेशन. 23rd अधिवेशन मध्ये फूट पडण्यास कारणीभूत ठरले. सभेच्या कार्यक्रम पत्रिकेतून मावळ यांनी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हे शब्द वगळल्याने जहाल नाराज झाले. राष्ट्रीय शिक्षण. मुळात नागपूर येथे होणारे हे अधिवेशन जहालांना प्रभाव अधिक असल्याने सुरत येथे घेतले गेले. जहालांना अध्यक्षपदी लाल लजपतराय हवे होते, परंतु मावळ या रासबिहारी अध्यक्षपदी होते. यहाँ पे लाल लजपतराय होना चाहिए था अध्यक्षपदी, उनको रासबिहारी घोष. फिरोजशाह मेहता, दिनशा बादशाह, गोपाळकृष्ण गोखले यांच्या दुराग्रहामुळे तडजोड शक्य झाली नाही व जहाल मावळ यांच्यात अशा प्रकारे फूट पडली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या पुढाकाराने झाली? एलन ह्यूम. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885. वंशचंद्र बॅनर्जी व या निवृत्त ब्रिटिश सनदी अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने डिसेंबर 1885 मध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. ह्यूम यांना सर विल्यम वेडरबर्न व हेनरी कॉटन या दोन निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तसेच व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन यांचेही सहाय्य लाभले. काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध केला. कारण त्यात एकही कारण काय? काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधी नव्हते. म्हणजे एकही भारतीय नव्हता. म्हणजे काँग्रेसच्या सुधारणा समितीमध्ये एकही प्रतिनिधी नव्हते. काँग्रेसला निषेध का केला? काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हते.
सायमन कमिशन 1927. सायमन कमिशनच्या मध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून भारतीय सायमन कमिशन बहिष्कार टाकला. त्यात 7 सदस्य होते. अध्यक्ष सायमन. यासाठी सायमन गो बॅक ही चळवळ सुरू केली. योग्य लव आहे. क्रिप्स मिशन 1928. 1 2 3 4 बरोबर आहे. क्रिप्स मिशन 1942. भाई क्रिप्स मिशन 1942. क्रिप्स 1942. क्रिप्स मिशन 1942 में है. फिर राजाजी 1944. बेबल 1945. फिर त्रिमंत्री योजना कैबिनेट मिशन 1946. मोस्ट टाइम पे क्रिप्स मिशन. क्रिप्स राजाजी बेबल त्रिमंत्री. 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 क्रिप्स राजाजी बेबल त्रिमंत्री.